नमस्कार मित्रांनो, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आजपासून शिमगो उत्सवाला चालू झाले आणि आज आहे आमच्याकडे गोडेसण। गोडेसणाच्या घरी काय काय बनतं ते बघूया। एक गावरान म्हणजे शेंग बनते तांदळाच्या पिठापासून आणि गूळ टाकून, ते खाऊया, तुम्हाला दाखवतो। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे माडाला जायचं आहे, गावच्या मंदिरात, तिथून आपण जाणार आहोत माडाला। चला तर आधी खाऊन घेऊया घरी काय आहे ते। मित्रांनो, ही बघा शेंग वडाच्या पानातून आणून दिला नाही, आणि हे शेंग जवळ बनत नाही जोपर्यंत घरी, तोपर्यंत गोडेसण आहे असं वाटत नाही। बघा, वडाच्या पानातून मस्तपैकी खाऊन बघतो। एक नंबर आहे। चला मित्रांनो, आता गावच्या मंदिरात ना आपला भाऊ आपल्या न्यायला आलाय सालाबाद प्रमाणे। सूरज कधी पुण्यावरून? सकाळी चालू मी, सकाळी आला पुण्यावरून। चला चला सोबत आणि आपल्यासोबत आहे आज अमित। आपण तिघेजण जाणार आहोत। सर बस 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 ना, हां बसलो। चला मित्रांनो, इकडे बघ जरासा फक्त, चला। मंदिरात पोहोचतोय, आवाज येत असेल काय माहित नाही। आता दर्शन घेतो, नंतर पुढे जातो। आता वरदा मातेचं दर्शन घेतो आणि ढोल वाजवतात पाठीमागं, बघू शकता तुम्ही। आतमध्ये जाऊन नंतर दर्शन घेतो। मित्रांनो, हे मानाई देवी मंदिर आहे, पाहू शकता। सुंदर सजावट केलेली आहे मानाई देवीच्या पाठीमागे, पूजा चालू आहे। आणि समोरच वरदान देवी मंदिर आहे। हे बघा चणकाई देवी मंदिर। ढोल आत्ताच थांबले ढोल वाजवायचे। हे जुगाई देवी मंदिर आहे आणि हे वरदान देवी मंदिर। हे बघा चणकाई देवी मंदिर, आणि आतमध्ये जाऊया। मित्रांनो, मी दर्शन देतो। चला, दर्शन वगैरे घेऊन झालंय, थोडी विश्रांती घेत आहेत। आतमध्ये पूजेचं काम चालू आहे सर्व। तिकडे गर्दी होती आणि तिकडेही शूट करता आलंय नाही। बघा, अशा प्रकारे सांज सजवण्यात आले मस्तपैकी। मित्रांनो, माडाला निघतात आणि ढोल घालतात। बघा, आता ढोल घातल्यानंतर, गाईचा कौल घेतल्यानंतर, वरदानी देवीचा कौल घेतल्यानंतर माडाला चाललेत। आणि हे बघा, ढोलांवाल्यांची तयारी आहे, लगेच ढोल घालतील आणि ढोल वाजवायला झाल्यानंतर माडाला निघतील। चला आता माडाला निघूया।
नमस्कार साहेब. राम राम. माड कुठे आहे? माड आमच्या धावण्याकडे आहे. धामणाकडे आम्ही चाललोय. किती किलोमीटर आहे तरी पण? तरी अजून इथं 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर. चालत जाणार ना? चालत जाणार आम्ही. 1.5 तास. चप्पल पायात 1.5 तास नाही, 1 तास जाणार फक्त. 1 तास जाणार. चप्पल पायात नाही येत ना? आम्ही माळा चाललोय. माळाला चप्पल नाही ना? नाही. पाय भाजतायत काय? भाजले तरी पण आम्हाला ते हे आहे ना, देवीचं वरदान आहे. हा, बघ. चला आपण आता माडाला चाललोय, कडवई धामणा कॉलेज, आणि तिथं चालत गेल्यानंतर पुढे जाणार आहोत. जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर आहे. आणि पुढे पाहू शकता अगदी जोश काय असतो गावाकडच्या माडामध्ये. लोक बघा कशी विदाऊट चप्पलेने चालत आहेत. जोश गावाकडचा, कोकणी शिमगा आणि कोकणी माणसाचा अस्सर कोकणकर. हा बघा, याच्याही पायात चप्पल नाही. विदाऊट चप्पलला 4 ते 4 किलोमीटर चालत जाणार आहे. कडवई बाजारपेठेत पोहोचलोय आणि ते मस्तपैकी एक सूड मारतील ढोलेवाले आणि नंतर पुढे जाऊ. ओंकार भाऊ बघा गळ्यात कटकी घालून कोकणकर शिमगा खेळतो. कटकी शहर पूर्ण उघडला आणि शिमग्याला गेल्यानंतर कटकी प्रत्येकाच्या गळ्यात असते आणि असलीच पाहिजे. तरच तर शिमग्याला आलेल्याचा आनंद आहे. मजा घेता येते, एन्जॉय करता येतं. कटकीशिवाय मजा नाही. मित्रांनो धामणावाडीत पोचलो आहे आता. माड आहे तिथे, पुढे ढोलकरी गेलेत आणि आम्ही पाठवून आहोत तिथे जातो. बघा सर्वजण आता इथं पूजा केली जाईल माडाची, आणि पूजा केल्यानंतर माड तोडला जाईल आणि इथून नाचवत गाजवत अगदी खांद्यावर खेळवत माड गावच्या मंदिरात नेला जाईल. त्याच्यानंतर मंदिरात ठेवून त्याच्यानंतर पुन्हा घरी जातील आणि नंतर रात्री जेवून येतील, असा कार्यक्रम असतो. ढोल गरम केल्यानंतर जो नाद येतो खरोखर 5 ते 10 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. 5 ते 8 किलोमीटरपर्यंत. हातीवकडून पान असतं, हातीवचं पान, आणि ते शिकवल्यानंतर हे बघा
हे बघा माठ उचलण्यासाठी मुलांनी गर्दी केली. कधी माठ उचलतो असं झालं. हे बघा एकदम जोश आहे मुलांची. अगदी जोरात ना. लवकर लवकर कान मारा. हा पुढं बघा. आवाज 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 गावच्या शिमग्यातली मजा. अस्सल कोकणकर बघा काय माड
मित्रांनो पूर्ण गावातील लोक जमा झालेत आणि मांड नेत आहेत. अगदी आनंदाचा क्षण बोलतो तो हाच आहे की आपल्या गावदेवीचा मांड खांद्यावर घेऊन मंदिरात नेणे अतिशय खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हे बघा काय आनंद आहे ना, जोश आहे. पब्लिक बघा, सर्व गावातील लोक एकत्र येऊन हा आनंदाचा उत्सव साजरा करतात. होळी हा सण एकत्रित येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा असतो. हा पूर्ण गावातील लोक मित्रांनो माड धामणापाडीतून आता कडवई बाजारपेठेत येईल आणि तोच जल्लोष असेल मुलांच्यात. बघा तुम्ही माड आणताना पाठीच माड आहे माझ्या. मी पुढे धावत आलो स्वतः. थोडा बघा मलाही घाम आला आहे तर माड खांद्यावर घेऊन चालणं किती भारी असतं. पाय चपला नसतात आणि त्या नादातच माड आणला जातो. एक अतिशय उत्कृष्ट शिमग्यातील दृश्य असतं. एकीचं बळ, सर्वांनी एकत्र आल्यानंतर काहीही होऊ शकतं आणि त्याचंच हे उदाहरण आपला शिमगा महोत्सव म्हणून पाहायला मिळतो. 12 वाडीतील सर्व जण मिळून हा शिमग्याचा कार्यक्रम करतात. गावातील सर्व एकोप्याने एकजुटता राहावी म्हणून ह्या कार्यक्रमाचा उद्देश असतो. पाठवून येतो आणि आता कडवई बाजारपेठेत माडाचं आगमन होईल आणि ते जोरात एक जोश असेल तो दाखवतो तुम्हाला. कडवत आल्यानंतर बाजारपेठेत आल्यानंतर एक वेगळा जोश येतो. आणखी त्यांच्यात किती दम लागला असेल किंवा किती काही झालं असेल तरी इथं आल्यानंतर मुलांच्यात खूप जोश येतो. बघूया आपण आता. प्रत्येक जण बघा शिमग्यात खेळताय आणि रंगलाय पण तेवढाच. पण आहे जवळ 3 किलोमीटर आणल्यानंतर कडवई बाजारपेठेत माठ ठेवला नाही आहे आणि थोडं पाण्यासाठी आराम घेतला नाही 2 मिनटं. एवढं चालत आणलं, एवढा माड मोठा माडबाग एवढा येतो आणि मलाही अक्षरशः रंगवला नाही. कारण मी शूट करत असतो, तू शूट करताना तू कलरही झाला पाहिजे तरच शिमगा आहे असं वाटेल. पोरं दमलेत, पाणी घेत आहेत अक्षरशः. नाचवा नाचवा.
घ्या घ्या कडवई बाजारपेठेतून माड आता पुढे निघालाय हे बघा. बघा पोरांना घाम कसा आलाय तो शिव्याला बघा. भिजलाय पूर्ण. तू वाटते आता ताज खान मारलेस होय आता जराच वाटते. मंगेदा पण आहे तेव्हा संजय हव्या हॅलो नवर देऊ बघा काय घामान बॅकुल झालाय अगदी. बापरे चाललेलं आहे. हा तू कधी आलास रे? मी सकाळी. मग तुला घाम नाही आलाय? आताच पुसलास काय? होय बघा नॉनस्टॉप आहे. काही झालं तरी पण खान मारणार. बघा घाम किती आलाय तो अगदी. काय अवस्था आली बघा पोरांची. तरी मान नेणार होळीपर्यंत मंदिरात. पोरं हा येते ना बरोबर. हा बरोबर जोरात जाऊ दे अगदी. चला आमच्या शिमग्याला कडवई गावच्या. किती ना काढतो कशाला मीच काढतो बघा. प्रेम भाव कसा माडा आणून भिजलाय पूर्ण. कलर शर्टच त्या कलरचा आहे. नाही कलरचं नाही आणि आवी भाऊ पाठी वांग्यात आपण भिजलाय पूर्ण. तू बघतच नाही हा दिसलास ना. पाठ ठेवण्यात येईल इथं. या ना इकडे 2 मिनिटं. मित्रांनो बघा अवस्था बघा काय झाली ती. हे बघा आता रोई एकदम फुल मजा ना. जोश मध्ये होतो मस्त. हा दिसत होतं ना भावांचे कपड्यावरून कळतंय माड आणण्यासाठी मेहनत. हा बघा नवरदेव आहे यंदाचा आपला. तरी कपडे बघा कलर चेंज करून आलाय. तुझं एवढं नाही झालं वाटतं. भिजलाय. चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो. आता मंदिरात बघा जोश शिमग्याला. मित्रांनो व्हिडिओ संपवतो ना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.